डिफिकल्टी वगैरे व्यवस्थित सोपा होता का अवघड होता? नाही, पेपर सोपाच होता तसा, बरं. म्हणजे ॲव्हरेज पेपर होता. म्हणजे आतापर्यंत पेपर जसे असतील माहित नाही मला, बॅच कशी झालेत काय नाही, पेपर चांगला होता. रिझनिंग हार्ड होतं का सोपं होतं? नाही, थोडं लेंदी होतं, हार्ड म्हणता येणार नाही त्याला. लेंदी होतं. लेंदी म्हणजे की क्वेश्चन अटेम्प्ट करायला वेळ जात होता, विचार तसं सोडवलं तर उत्तर येतं. व्याकरण सोपं होतं. मराठी व्याकरण खूप सोपं होतं, इंग्लिश पण सोपं होतं, पॅसेज वगैरे. आणि जीएसचं तर काय करंटच टाकलं होतं सगळं त्यांनी, त्यामुळे पेपर ॲव्हरेज होता, असं नाही लय सोपा पण नाही लय अवघड पण नाही. धन्यवाद. सरासरी सोपा होता का अवघड होता? तरी सोप्पाच होता म्हणायचं. रिझनिंग वगैरे हार्ड होतं का? हा, व्याकरण मराठी व्याकरण सोपं होतं. आणि दुसरं काय मॅथमॅटिक्स मध्ये काय नव्हतं? हा, इंग्लिश थोडं हार्डच होतं.